राधी हाय कर हाय. माझी आजी मला लहान असताना सांगायची की पोळीच्या ज्या दोन पोपडी असतात त्या अलग अलग करून खाल्ल्या की आपल्या लग्नामध्ये पाऊस येतो. आणि मला वाटते की वैभवदानी सुद्धा अशीच पोळी खाल्ली असणार, म्हणून त्याच्या लग्नामध्ये सुद्धा कंटिन्यू पाऊस येत आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे मोहित आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. काल मी गेलो होतो माझ्या घराजवळील वैभवदाच्या लग्नाला आणि तिथे कंटिन्यू पाऊस सुरूच होता. आम्ही लग्नाला गेलो तेव्हापासून तर परत येतपर्यंत मला असं वाटत आहे की माझ्या आजीने जी लहानपणी मला गोष्ट सांगितली होती ती खरीच आहे. आणि पाणी सुरूच होतं तर वैभवदाला छत्रीसोबत मंडपापर्यंत आणावं लागलं. आणि नवरदेवाची वरात जेव्हा येत असते तेव्हा सगळे लोक नाचत येत असतात. पाऊस सुरू असल्यामुळे कोणालाच नाचायला मिळालं नाही, तर त्यांनी आपली खुशी मंडपात आल्यावर पूर्ण केली. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही गेलो मंडपात. त्यानंतर नवरीची सुद्धा खूप जोरदार एंट्री झाली. आणि मग लग्न लागायच्या आधी ज्या सगळ्या विधी असतात त्या सगळ्या विधी पूर्ण झाल्यानंतर मंगलाष्ट झालं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मंगलाष्ट जे होतं ते ऑलरेडी प्री रेकॉर्डेड नव्हतंच. या लग्नामध्ये 2 गायक होते, त्यांनी पूर्ण मंगलाष्ट म्हटलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो जेवण करायला, कारण की लग्नात आल्यावर जेवण महत्वाचं असते. आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा परत आलो तर वैभवदाच्या लग्नाचा केक कट इथे होत होता. बट केक कट होत असताना हे हॅपी बर्थडे का म्हणत आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो गावी जायला. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर मला फॉलो आणि ब्लॉगला लाईक नक्कीच करा.